जरांगे आणि आपल्यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी मुंडेंनी ही वक्तव्य केलेले आहे। आपल्याला कुणीही विकत घेऊ शकत नाही। संतोष देशमुखांच्या नंतर आपला नंबर होता। गंगाधर काळकुटे यांनी धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत। या माणसानं काल त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केले, संभ्रम निर्माणे वक्तव्य केले आणि त्यातून माझ्यात आणि मनोजदादा दरी पडावी, माझ्यात आणि मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा आणि एक गोबेल्स नीती असते आपल्याकडे। म्हणतात की एक गोष्ट वारंवार सारखी ती बोलत गेलं तर खोटी असली तरी ती 10 वेळेस बोलल्यानंतर 11 वेळेस खरी वाटायला लागते। तशा पद्धतीनं हा काल बोललाय आणि त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय। मला बदनाम करायचं, मराठा समाजापासून मनोजदादापासून तोडायचं आणि एक मनोजदादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा, अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे। खरंच धोका आहे। मला परदेशाच्या लोकांनी सांगितलंय की माझा जर तो कार्यकर्ता आत गेला नसता त्याचा तो आका तर माझा संतोष देशमुख भैयानंतर माझाच नंबर होता आणि माझ्यानंतर एक 10-5 लोक आहेत बीड जिल्ह्यातले चळवळीत काम करणारे, ह्यांना मारायचं किंवा बदनाम करायचा हा होता, कट आहे। पण आता ते आत गेल्यामुळे कदाचित ती प्रक्रिया थोड्या दिवसात थांबली असेल। भविष्यात आमचा मर्डर होऊ शकतो, मारून आम्हाला डुकरासारखं नाही का ते असं करतील, तसं ओढून नेऊ शकतात। पाटलांनी सांगितलंय खरंच माझ्या जीवाला धोका आहे, पण तरी भेट नाही मी काय समाजासाठी व्हायचं असेल ते होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।